100% समर्पण तुमचं आहे का? पहिला प्रश्न आपल्या आत्म्याशी विचारा. माझं समर्पण 100% आहे काय? काय काय सोडले मी प्रभूसाठी? काय काय सोडले? कोणत्या कोणत्या गोष्टी सोडल्या? मी प्रभू मध्ये आलो, माझ्या जीवनात, माझ्या विचारात, माझ्या मनात बदल घडलेला आहे का? प्रभू मध्ये आल्यानंतर विचार बदलले पाहिजे. प्रभू मध्ये आल्यानंतर मन बदललं पाहिजे. प्रभू मध्ये आल्यानंतर मनुष्याने आपली सर्व पातके कुणाच्या चरणाजवळ टाकली पाहिजे? हा आपल्या आत्म्याशी विचारायचा प्रश्न आहे की खरोखर तुम्ही सरेंडर आहात का? खरोखर तुम्ही प्रभूला शरण गेलेला? प्रभूला शरण जात असताना मनुष्य ओसका भोसकी रडतो. देवाला शरण जात असणारा व्यक्ती कसा रडतो? ओसका भोसकी रडतो, तळमळतो. त्याला फक्त आपले पाप क्षमा करून घ्यायचा एक हेतू त्याच्या दृष्टीसमोर असतो. बऱ्याच जणांना आज ही गोष्ट उनी पडत चाललेली आहे की ते वैद्यांचा वैद्य ज्याला म्हणतात त्याच्या आश्रयाला येतात तरी रोगी आहेत. येशू ख्रिस्त काय म्हणून ओळखला जातो सगळ्या जगात? कसला देव? हालेलुया. कसला देव आहे? आवाज येऊ दे. कसला देव आहे आमचा? यावे राफा, रोगमुक्त करणारा. कसला देव? पण तरी सुद्धा प्रार्थनेला येणाऱ्या लोकांना रोग जडत चाललेला आहे. रोगाची सुरुवात कुठून आहे? बायबलचं वचन सांगते. कशामुळं, कशातून सुरुवात आहे रोगाची? बायबलचं वचन सांगते काही आजार देवाच्या गौरवासाठी, काही आजार कशासाठी आहेत? आणि काही आजार मनुष्याच्या पापामुळे आहेत. काही आजार देवाच्या गौरवासाठी. जर तुम्हाला झालेला आजार देवाच्या गौरवासाठी असेल तर परमेश्वर या प्रार्थनेमध्ये महान साक्ष घडवणार आहे. हालेलुया. काय घडवणार आहे? तुम्ही गोळ्यांनी जर देवाच्या गौरवासाठी आजार तुमच्या जीवनात असेल तर गोळ्या खाल्ला तरी फरक पडणार. कोणत्याही प्रकारचं औषध घेतलं तरी सुद्धा दवाखाने फिरत 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 राहणार. आणि एक दिवस असा येणार की प्रभूच्या मंदिरात येणार. आणि ज्या दिवशी प्रभूच्या मंदिरात येणार, जे औषधाने केलं नाही ते प्रार्थनेनं काम. हालेलुया. हालेलुया. पहा. आणि म्हणून बायबल काय सांगते पहा, वाचूया आपण. ज्ञान बाहेर, ज्ञान मोठ्या नावाचा, ज्ञान बाहेर पुकारा करते, पुकारा करते, रस्त्यांमध्ये ती आपली वाणी उच्चारते. आपली वाणी रस्त्यामध्ये. कुठे उच्चारत आहे वाणी? हालेलुया. वाणी कुठे उच्चारत आहे? रस्त्यावर, चव्हाट्यांवर देवाची वाणी उच्चारा करत आहे. कशासाठी बरं ते उच्चारत आहे? हाक मारली जाते. का मारली जाते? कुणाला तरी बोलवण्यासाठी. प्रभू सुद्धा गेली कित्येक तरी वर्ष झालं हाक मारत आहे. कुणाला हाक मारत आहे? तिथं बसलेल्या प्रत्येकांना प्रभू हाक मारत आहे वचनाच्या द्वारे. मुला, तू माझ्या जवळ ये. तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मी तुझा स्वर्गीय पिता तुला सोडवायला समर्थ आहे. मुला, तू माझ्या जवळ ये आणि माझी वाणी ऐक. जर तू माझी वाणी ऐकशील तर जे अशक्य ते सुद्धा मी तुझ्यासाठी शक्य करेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून काय म्हणते पहा, त्याच्यामध्ये वाचा. ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, रस्त्यावर पुकारा करते, चव्हाट्यावर आपली वाणी उच्चारते. चव्हाट्यावर आपली वाणी उच्चारते. हा, पुढे वाचा. गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावर, गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावर, वेशीच्या दारात, वेशीच्या दारात घोषणा करते. काय करत आहे ज्ञान? ज्ञान काय करत आहे? हालेलुया. हालेलुया. ज्ञान काय करत आहे? घोषणा कशासाठी? अनेकांनी ऐकावे, सगळ्यांच्या कानावर पडावे की आमचा परमेश्वर काय करू शकतो. हालेलुया. ज्ञान घोषणा करत आहे, ये माझ्या जवळ, मी तुला शहाणं करायला समर्थ आहे.
ये माझ्या जवळ. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून काय म्हणते पहावाचा, अहो भोळ्यानो, अहो भोळ्यानो, तुमचे भोळेपण तुम्हाला तुमचे भोळेपण तुम्हास कुठवर आवडणार. कुठवर आवडणार. अहो भोळ्यानो, देवाच्या मुलांनो, भोळेपणाचं जीवन जगू नका. कुठपर्यंत तुम्ही भोळेपणाचे जीवन जगा.